चला प्रकटीकरणाच्या पुस्तकातल्या एका अत्यंत गूढ आणि रहस्यमय दृष्टांतामध्ये डोकावून पाहूया. कल्पना करा, एक विशाल लाल रंगाचा अजगर जो आपल्या शेपटीने आकाशातले तब्बल 1/3 तारे खाली पृथ्वीवर फेकून देतो. हे चित्र खरंच बायबलच्या भविष्यवाणीच्या अगदी केंद्रस्थानी आहे, खूप शक्तिशाली आणि तितकंच गूढ. पण हे पडणारे तारे नक्की आहेत तरी कोण? ह्या एका प्रश्नाचं उत्तर आपल्याला भविष्यवाणीच्या अनेक शक्यतांकडे घेऊन जातं. म्हणूनच या विश्लेषणामध्ये ज्या वेगवेगळ्या शक्यता मांडल्या आहेत त्या आपण एक एक करून पाहूया. तर सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा अर्थ असा लावला जातो की हे तारे म्हणजे कोणीतरी सजीव आहेत. पण मग ते नक्की कोण आहेत? देवदूत की संत? आणि इथेच खरा वाद सुरू होतो. आणि ही गोष्ट खरंच खूप रंजक आहे, कारण या ताऱ्यांची ओळख ती या घटनेच्या वेळेवर अवलंबून आहे. म्हणजे बघा, जर ही घटना सैतानाला म्हणजे अजगराला अधोलोकात बंद करण्यापूर्वी घडली तर हे तारे म्हणजे देवदूत असू शकतात. पण जर ही घटना त्यानंतर घडली असेल तर ते जुन्या करारातील संत असू शकतात. म्हणजे वेळ बदलली की ओळखच बदलते. आता या अजगराची ताकद समजून घेण्यासाठी या विश्लेषणामध्ये त्याची तुलना प्रकटीकरण 13 मधल्या समुद्रातील श्वासपदाशी केली आहे. बघा, दोघांनाही 7 डोकी आणि 10 शिंगा आहेत, म्हणजे दिसण्यात साम्य आहे. पण फरक कुठे आहे? तर अजगराच्या डोक्यांवर मुकुट आहेत आणि श्वासपदाच्या शिंगांवर. एवढंच नाही तर त्यांच्या रंगातही फरक आहे. एक आहे पिरोस म्हणजे अग्नीसारखा लाल, तर दुसरा कोकिनोस म्हणजे गडद किरमिजी. हे छोटे वाटणारे फरक खूप महत्त्वाचे आहेत. आता आपण येतो सगळ्यात महत्त्वाच्या प्रश्नाकडे. तो अजगर ज्या बाळाला गिळायला टपला आहे ते बाळ कोण आहे? या प्रश्नाच्या उत्तरावरच पुढच्या सगळ्या गोष्टींचा अर्थ अवलंबून आहे. एक मत असं आहे की ते बाळ म्हणजे येशू, ज्याला लोखंडी दंडाने सर्व राष्ट्रांवर राज्य करायचं आहे. आणि दुसरं मत असं आहे की ते बाळ म्हणजे हुतात्मा साक्षीदार, ज्यांना त्यांच्या बलिदानानंतर राष्ट्रांवर अधिकार मिळतो. तर या विश्लेषणामध्ये लेखक एका ठाम निष्कर्षावर पोहोचतो. त्यांच्या मते ते पुरुष बालक केवळ आणि केवळ येशू असू शकतं. याचं कारण फक्त येशूच्या बाबतीतच सर्व राष्ट्रांवर राज्य करण्याची भविष्यवाणी आहे. आणि एकदा का आपण हे निश्चित केलं की ते बाळ येशू आहे, मग बाकीच्या गोष्टींचा उलगडा होणं सोपं होतं. बरं, आता पुढे जाऊया. या विश्लेषणामध्ये इतर 2 मतं का नाकारली आहेत त्यावरही एक नजर टाकूया. एक मत असं आहे की हे पडणारे तारे म्हणजे छळात मारले गेलेले 1/3 संत. पण लेखक हे मत स्वीकारत नाही. त्यांचं म्हणणं आहे की बायबलमध्ये कुठेही असा स्पष्ट उल्लेख नाही की बरोबर 1/3 संतांचा छळ झाला. आणि याच तर्कानुसार आणखी एक मत फेटाळलं जातं. ते मत असं आहे की तारे पडणं म्हणजे फक्त सूर्य, चंद्र आणि तारे यांच्यावर होणाऱ्या परिणामाचं एक चिन्ह आहे. पण लेखकाच्या मते नाही, इतकी मोठी घटना फक्त एका खगोलीय चिन्हापुरती मर्यादित असू शकत नाही. याचा अर्थ त्याहून खूप खोल असला पाहिजे. आणि आता आपण येतो तिसऱ्या आणि सगळ्यात गुंतागुंतीच्या मताकडे. हे मत ह्या पडणाऱ्या ताऱ्यांना थेट शेवटच्या आठवड्याच्या म्हणजे अंतिम काळाच्या एका अचूक टाईमलाईनशी जोडतं. या मतानुसार तारे पडणं म्हणजे 6व्या तुतारीच्या वेळी होणारा 1/3 मानवांचा मृत्यू. पण या मताला एक अट आहे, ती म्हणजे ते पुरुष बालक हुतात्मा साक्षीदार असायला हवं. आणि आपण पाहिलं की लेखकाने हे गृहीतक आधीच नाकारलं आहे. तरीसुद्धा हे मत समजून घेणं महत्त्वाचं आहे, कारण यातूनच आपल्याला अंतिम काळाच्या टाईमलाईनची रचना कळते. आणि या टाईमलाईनचा सगळा पाया दानियलच्या पुस्तकातल्या एका वचनाच्या भाषांतरावर अवलंबून आहे. या वचनाचे 2 अर्थ निघतात. एक, आठवड्याच्या मध्यात म्हणजे एका ठराविक क्षणी, आणि दुसरा, आठवड्याच्या अर्ध्या काळासाठी म्हणजे एका कालावधीसाठी. आता हा फरक खूप छोटा वाटेल, पण लेखकाच्या मते यावरच अंतिम काळाची सगळी समज अवलंबून आहे. आणि ते दुसऱ्या भाषांतराला म्हणजे कालावधी या अर्थाला जास्त महत्त्व देतात. त्या भाषांतराच्या आधारावर लेखक शेवटच्या आठवड्याचा एक विशिष्ट क्रम सांगतात. सुरुवात कशी होते? तर पापाचा पुत्र मंदिरात बसतो आणि महासंकट काळ सुरू होतो. मग पुढचे 1260 दिवस म्हणजे 3.5 वर्ष स्त्रीचं म्हणजे संतांचं रक्षण केलं जातं. आणि याच काळात 2 साक्षीदार श्वापदाच्या सैन्याशी लढतात. ह्या 1260 दिवसांच्या शेवटी 7वी तुतारी वाजते आणि मग होतं पहिलं पुनरुत्थान, जिथे हुतात्मा संतांना पुन्हा उठवलं जातं. ठीक आहे, तर आतापर्यंत आपण वेगवेगळे तुकडे पाहिले. आता या सगळ्यांना एकत्र जोडून लेखकाचा अंतिम निष्कर्ष काय आहे ते पाहूया. तर भविष्यवाणीचा क्रम असा आहे. पहिलं, पुरुष बालक म्हणजे येशू सिंहासनावर विराजमान होतो. दुसरं, येशूवर हल्ला करू न शकल्यामुळे तो अजगर आपला सगळा राग स्त्रीवर म्हणजे संतांवर काढतो. तिसरं,
ती स्त्री संरक्षणासाठी 1260 दिवस अरण्यात आश्रय घेते. आणि चौथं, याच 1260 दिवसांच्या काळात 2 साक्षीदार, ज्यांना 1,44,000 असंही म्हटलं जातं, ते संतांचं रक्षण करण्यासाठी श्वापदाशी लढतात. म्हणजे एकाच वेळी 2 गोष्टी घडत आहेत, संरक्षण आणि संघर्ष. तर या सगळ्याचा अंतिम अर्थ काय? लेखकाच्या मते पहिलं, ते पुरुष बालक निशंकपणे येशू ख्रिस्त आहे. दुसरं, त्याचं स्वर्गारोहण दानियेलाच्या 59 आठवड्यांच्या भविष्यवाणीची पूर्तता करतं. तिसरं, याच घटनेमुळे शेवटचा आठवडा सुरू होतो, ज्याची सुरुवात महासंकट काळाच्या 1260 दिवसांनी होते. आणि सगळ्यात महत्त्वाचं, प्रकटीकरण 12 मधले पडणारे तारे ही एक वेगळी आणि त्यापूर्वी घडलेली घटना आहे. आणि स्त्रीचं संरक्षण आणि 2 साक्षीदारांची लढाई या दोन्ही गोष्टी एकाच वेळी घडतात. हे सगळं विश्लेषण आपल्याला एका मोठ्या प्रश्नासमोर आणून ठेवतं. जर भविष्यवाणीतल्या फक्त एका प्रतीकाचा अर्थ बदलला तर काय संपूर्ण भविष्यवाणीची कालरेषाच बदलते? आपण पाहिलं की फक्त त्या बाळाच्या ओळखीवरून भविष्याबद्दलचे किती वेगवेगळे अर्थ निघू शकतात. आणि हेच आपल्याला विचार करायला भाग पाडतं की आपण या गोष्टींचा अर्थ लावतो तरी कसा.